ए इंगळ्या, हा. ए इंगळ्या, हा. अरे काय चाललंय काय? कुठं काय? किती धूळ साठली आहे? हा, धूळ. साफ नाही करायची काय? हा, हा. साफ कर. हो. नाही तर मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. हा. चल फडका घे, चल. तोपर्यंत मी धरतो डबे. चलो, आता काय खैर नाही. केबिन पर्यंत आवाज पोचला असेल बहुतेक. म्हणे मॅडमने बोलवलेलं. हो. वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय आहे रे? छडी आहे का चाबूक आहे? ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम, तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उतरून धरले होते, धडामकन खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा, आता थोडीशी पावडर खाली साडली, पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच, ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हं? हो खरं, धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो, तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय, एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या, बसा. हं? हो, थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. हसायला काय? लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा, मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम, तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब, तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावंसं वाटतंय. थँक्यू. मॅडम, तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने, तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा, मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील. म्हातारी घरातच आहे. एक काके, मी आलोय. बळी, बळ्या मेल्या आता मागच्यासारखा तुला पोलिसांच्या ताब्यात देते. अरे तू पुतळा आहेस की वैरी? बडबड बंद कर आणि पैसे दे मुकाट्यानं. एक दमडा मिळणार नाही. स्वतःच्या इस्टेटीची वाट लावली आणि आता मला छळतोयस? अरे शरम वाटायला पाहिजे तुला. शरम वाटायचं कारण काय? अगं म्हातारे, तू मेल्यावर माझ्याशिवाय दुसरं वारस कोण आहे तुला? तुझी सगळी एस्टेट मलाच मिळणार आहे. त्यातली आपली थोडीशी ऍडव्हान्स मध्ये मागितली. काढ पैसे. जे पैसे नाही तर तुला हात मध्ये- भवाने, दाखव चालता हो. सटवे, तुलाही बघून घे ना कधीतरी. अरे जा रे मुडद्या, मला बघ तू. स्वतःचा थोबाडा आशात बघ. जातो का? माझी बायती इतकी मर्द असेल असं वाटलं नव्हतं हो मला. मावशी, कोण होता होतो? माझा पुतण्या रे. मेल्यानं स्वतःच्या नावाची इस्टेट उधळून टाकली. त्याचा आणि माझा आता काही एक संबंध नाहीये, पण पैशासाठी सतत मला असा छळत असतो. आज तू होतीस म्हणून मी वाचले. तुम्ही काळजी करू नका लीला मावशी. परत येऊ दे तर खरं मुंडी मुरगळून ठेवते कोंबडी सारखी. तुम्हाला सांगते, लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची, बैठका मारायची. हो पेलवान वहिनी, चला. भाऊजी तुम्ही पण येते. हा, मी सोलकर 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 दर्याची राणी. मी सोलकर. काय ग, बँकेत फार काम असतं का ग? काय वेळा असतं, काय वेळ नसतं. मी पण मुंबईला गेल्यावर काम करण्याचा विचार करते. अच्छा, मग लग्नाचा विचार केव्हा करणार? कुणास ठाऊक केव्हा करणार ते. का कोणाच्या प्रेमात पडली नाही सजून? अगो, प्रेमात पडणे तुझ्या नवऱ्यासारखं स्टुलावरून पडणे इतकं सोपं नसतं काही. आणि खरं सांगू, आपल्या मनासारखा तरुण भेटला तर पाहिजे. म्हणजे तुझ्या मनात त्याचं चित्र तयार आहे म्हणायचं. सांगते खरं? कुणाला सांगणार नाहीस? आई शपथ नाही सांगणार. माझ्या डोळ्यासमोर आहे तो तरुण. देखणा, रुबाबदार, डोळ्याला गॉगल, तोंडात पाईप, बोटाने किल्ली फिरवणारा आणि फर्स्ट क्लास इंग्लिश बोलणारा. अर्थात मी त्याला आवडले पाहिजे. भाग्यवानच बाई. तुझ्या अपेक्षा तरी चांगल्या आहेत, आमच्यासारखं नाही.
डोळ्यापुढे चित्र येण्याच्या आत आम्ही प्रेमात पडलो. असं भेटेल का ग एखादा तरुण? हो नक्की भेटेल. तुझ्या तोंडात साखर पडो. आणि त्या भाग्यवानाला तुझ्या ओठातली साखर मिळो. काय गो तुझा? सुषमा सुषमा तुला हे शोभत नाही शंतनू. हे बघ, मला एकदा बोलण्याची संधी तरी दे. माझं म्हणणं तरी ऐकून घे प्लीज. काय ऐकायचंय? तू मला का फसवलं त्याची कारण सांगणार आहेस? हे बघ, आपण जरा त्या झाडाखाली बसूया. मी तुला सगळं काही समजावून सांगतो प्लीज. तुला जे काय बोलायचं ते लांबून बोल, जवळ याची गरज नाहीये. हे बघ सुषमा, तुझा राग मला कळू शकतो, पण मला सुधाशी लग्न का करावं लागलं हे तरी जरा समजून घे. तुला माहित नसेल, पण सुधाला पोटाचा कॅन्सर आहे. ती 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस काढू शकणार नाही या जगात. काय काय सांगतोयस तू हे? तरी सुद्धा तिच्याशी मी लग्न केलं. मी इतका मूर्ख वाटलो का तुला? अगं, माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी हे सगळं केलं. आणि मला दिलेलं वचन? ऐकून घे, सुधा ही माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी. माझ्या वडिलांनी मित्राला वचन दिलं होतं की तुझी मुलगी सून म्हणून घरात घेऊन येईन, आणि तो मित्र वारला. आणि मग? माझे वडील शेवटच्या घटका मोजत असताना त्यांनी माझ्याकडनं पाणी मागितलं. मी पाणी घेऊन गेलो तर माझा त्यांनी हात धरला आणि म्हणाले, शंतनू मला एक वचन दे, नाही तर मी पाणी नाही पिणार. मला हो म्हणण्याखेरीज दुसरा काही इलाजच नव्हता. त्यांनी माझ्याकडनं कोणतं वचन मागितलं ठाऊक आहे? कुठलं वचन? सुधाशी लग्न करण्याचं. त्यांना तिच्या अल्प आयुष्याची कल्पना होती, तरीही त्यांनी वचन मागितलं आणि मी दिलं. त्यानं समाधानाने डोळे मिटले. मला माहितीये, माझा संसार 4-5 महिन्यापेक्षा जास्त नाहीये, पण तिला मी अशा अवस्थेत कुठं सोडणार? आणि त्यात माझा अभ्यासाचं टेन्शन आणि तुझा गैरसमज. मी कसा जगतोय माझंच मला माहिती. शंतनू, तुझी परिस्थिती मला कळतेय, पण आपण आता काहीच करू शकत नाही. हो ग, पण तू तुझ्या डोळ्याचा तिरस्कार मात्र काढून टाक. मला तुला आणखीन खूप काही सांगायचंय ग, पण इतक्यात नाही सांगता येणार. थोडे दिवस थांब. शंतनू, अरे बाप रे, खूप उशीर झाला, मला जायला पाहिजे. मनीषा माझी वाट पाहत असेल. हा मुलांनो, आता शिकवलेला राग उद्यापर्यंत तुम्हाला आला पाहिजे, आणि तुम्हाला नाही आला तर मला राग येईल. काय? नमस्कार नमस्कार. नमस्कार. आपण मी विनस कॅसेट रेकॉर्डिंग कंपनीकडून आलोय. माझ्याकडे हा. नाही, म्हणजे तुमचा काही घोटाळा वगैरे? नाही घो पण नाही, नाळ पण नाही. मिस्टर सुधीर आपणच ना? हो हो. अहो, आम्ही तुमचे 1-2 सुगम संगीताचे कार्यक्रम ऐकले, तेव्हा आम्ही ठरवलं हा. तुमच्या गाण्याची काढायची कॅसेट. हो, खरं सांगताय? अहो अहो, फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मला मंजूर आहे. मग या कागदावर करा हा? सही. हा, हा. हे पेन हो. आणि हे 1000 रुपये ऍडव्हान्स. Excuse me, may I have a matchbox, please? Thank you. Thanks a billion. काय मरायचं काय? ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? डोळे तपासून घ्या. हो मिस्टर, माझी काही चूक नाही, तीच मध्ये आली आहे. हे पहा, बरं झालं हिला काय दुखापत नाही झाली. झाली असती तर तुमची हाडं खेळली गेली असती. अरे जा रे जा, काय हाडं खेळी केली असेल? तू कोण समजतो स्वतःला? अरे बाहेर निघ, सांगतो तुला मी. अरे, काय बाहेर बाहेर निघ निघ तू. जाऊ दे हो. मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही जा आता. ठीक आहे, सांभाळ तुझ्या हिरोला. अरे काय सांभाळ, 2 काळा खाली आवाज काढून मी idiot. जाऊ दे म्हटलं ना, कशाला रस्त्यात तमाशा? आणि खरं तर चूक माझीच होती, आणि ती तुमच्यामुळे झाली माहितीये. Because of me? मॅडम, you're meeting for the first time. तुमची माझी ओळख सुद्धा नाहीये. अहो, मला तुम्हाला काही विचारायचंय. आपण असं करूया का, समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया, म्हणजे तुमचंही डोकं शांत होईल आणि मलाही सगळं नीट सांगता येईल. थँक्यू. वेलकम. अहो, तुम्हाला बघून मी इतकी आश्चर्यचकित झाले की मागला कार येते याचं मला भान देखील राहिलं नाही. का मला काय शिंग फुटलं का? असं नाही हो. मग मी इथे माझ्या मावशीकडे राहते. हं? त्या मावशीच्या घरात एक पिराड आहे. अहं. त्या पिराडात एक सुधा नावाची मुलगी आहे.
इज दॅट सो? मग त्याच्यामध्ये एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे? अहो ती थेट तुमच्यासारखी दिसते. तिने जर पुरुषाचे कपडे घातले तर ती सुधीर दिसेल आणि मी जर साडी नेसलो तर मी सुद्धा दिसेन. करेक्ट? अगदी बरोबर. पण नवल आहे नाही? देर इज नो नवल इन इट. कारण मी सुधाचा जुळा भाऊ आहे. खरं सांगतो? तुमची शपथ. पण तुम्ही आला नाही तर कधी तिच्याकडे? मी सहसा कोणाला सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. तिने त्या फडतूस शंतनुशी लग्न केलेलं मला मुळीच पटलेलं नाहीये. अहो स्टील स्टडिंग. तो अजून शिकतोय. आपण प्रेम आंधळ असतं. हे पहा, मी तिला खूप समजावलं, बट शी रिफ्यूज टू अंडरस्टँड. त्यामुळे मी तिचं नाव टाकलं आणि त्या शंतनूला पाहून तो माझ्या तळ पायाची आग मस्तकाला जाते, म्हणून मी भेटायचं टाळतो. पण ती इतकी चांगली आहे, मला तर ती फार आवडते. तुम्ही भेटल्याचं कधी एकदा तिला सांगते असं झालंय मला. बाय द वे, तुम्ही काय करता? मी गायक आहे. आय एम अ सिंगर, यू नो. लवकरच माझ्या गाण्याची कॅसेट मार्केटमध्ये येणार आहे. अच्छा, तुमच्या पोशाखाकडे बघून मात्र अजिबात वाटत नाहीये की तुम्ही गायक असाल म्हणून. गाणं गळ्यात असतं, पोशाखात नसतं. तुम्हाला आवडलं नाही पोशाख? यू डिडंट लाईक इट? नाही नाही, तसं काही नाही. उलट मला खूपच आवडला. अल्पे अल्पे. पण मी बोलवलं होतं तुम्हाला. तुम्ही मला आवडलात म्हणून बिल मी देणार. चला निघू मी आता. अं? मला गेलं पाहिजे. अच्छा, थँक्स अ लॉट फॉर द कॉफी. बाय बाय. पाषाण रोड, लवकर चला हा. अरे, लवकर. साहेब साहेब, फार अर्जंट केस आहे. पाषाण रोडला जायचं आहे. प्लीज जरा लिफ्ट द्याल का? चला बसा. सुधा 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 कुठे? अजून आली नाही बँकेतून. बँकेतून? आज तर रविवार आहे, बँक बंद. मग कुठे मैत्रिणीकडे गेली असेल. पण तू कशाला इतकी धावत आलीस? एक नवलाची गोष्ट सांगायची होती तिला. आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता. काय? सुधाचा जुळा भाऊ? कमाल आहे. सुधाने कधी सांगितलं सुद्धा नाही की तिला जुळा भाऊ आहे म्हणून. अगं सुधा केव्हा चालली आहे? या लोकांना माहित नाही. ती बघ आतमध्ये आंघोळ करते. सुधा 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 बाहेर ये लवकर. अगं सुधा, काय ग? बाहेर ये लवकर. मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो, मग एक काम करतेस का तू? तू जरा हॉलमध्ये जाऊन बैस. मी आंघोळ संपून ताबडतोब येते. ठीक आहे, लवकर ये. हो, हं, पण. हो. दार बंद कर. हे तू काय माणूस आहेस काय? सगळ्यांना गोते देण्याची अशा ना. तुम्ही काय काळजी करू नका रे. कोणीही गोत्यात येत नाही. माझी ही केस मी माझ्या पद्धतीनं हाताळणार. या माणसाचं काय कळतच नाही. हा? धनंजय धनंजय, महत्वाची काय? बातमी, महत्वाची. या काय महत्वाची बातमी नाही. काय उगाच- तुम्हाला दिसणार नाही रे बाबा. चबुरावचा तमाशा पुण्याला आलाय. हत्तीच्या इतकंच ना? इतकंच नाही रे, त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली असणार. मला गेलं पाहिजे ताबडतोब. ए, त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काय? काळजी करू नका रे बाबा. थांब थांब थांब. तू एक काम कर. काय? तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा. हा, नाही नाही, प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मर्द म्हणतील का मला? ए मर्द, तो म्हणतो ते बरोबर आहे. कुणालाही संशय येणार नाही, अगदी छबुरावाला सुद्धा. हम्म. अगं बाया 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 बाया, केवढी मोठी झाली ग तू. ए बये, अं? कोण तू? अं? मी नाही ओळखत तुला. अगं 7 जन्माची ओळख आपली. हा? एवढ्या लवकर इसरून कशी चालल? हे भवाने, लय लाडत येऊ नका. आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग? कोण कुठची तू? हे बघ बये, परशात तू. अरे काय रे, हे कसलं सोंग काढलं? हे बघ, ते नंतर सांगतो. आधी सांग, तुझा बा कुठं आहे? गेलाय बाहेर. आणि आला परत तरी घाबरते कोण? चल. काय छबुराव, चोरात चाललाय ना? कसला जोर घेऊन बसलाय राव. चाललंय आपलं टुकू 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 टुकू. यावेळी पोरीला बरोबर आणली ती. आता पोरीच्या लग्नाचं बघायला नका का? पाहुण्यानं 2-4 पोरं सुशिलात पुण्यातली, म्हणून घेऊन आलो पोरीला. अहो तुमची पोरगी चांगली आहे, कोणी पसंत करेल की. आता त्यो वर बसलाय नव, तेच काय ते ठरवणार कसं? अगं बया, आबाला वाटतं. अगं येऊ दे, कशाला घाबरतेस? आबाचा बाबा येऊ दे, मी नाही घाबरत. जाऊ उघड. काय ग, कुणा संग बोलत होती? हिच्या संग. हा? ही कोण आणि
हे काय चबू काका मला ओळखलं नाही तुम्ही अहो आबा ही पार्वती पहिलीपासून 4थी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत? अगं पण मी कुठं होतो तुझ्या वर्गात मला आठवायला. अहो आबा माझ्या संग खेळायला नाही का यायची? हा, आणि तुम्ही आले लबाड अशा म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे ते आठवतं का आठवतं आ, ती होय तो प्रकारात होती. हिरवा परकर पांढरा पुलका नाचायची नाही का नाचले मोला आंब्याच्या वनात किती चांगलं नाचायची. आता आठवला. पण ही इथं असती होय हा? आता लगीन झालं नाही का तिचं? हा, पण अंगापिंडाला अगदी मजबूत झाली हा. माझा नवरा पण तसा दांडगा आहे पण काय म्हणतो चबू काका आता या कमळीचं लगीन करून टाका की लवकर. त्याच खटपटीत आहे मी. आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे परशा नावाचा. नाव काढू नका त्याचं. एक डाव फेटू दे मला त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही. असं काय केलं त्यानं? काय केलं? अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला. पण तो चांगला असला तर? अगं पण तू काय एवढी तरफदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची? त्याची लायकीच आहे का माझ्या पायतानाजवळ उभी राहायची? असलं 56 परश्या नोकरीला ठेवतो. मी काय म्हणते चबू काका तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57वा परशाई जगात असला तर? आमच्या कमळीनं तुला लईच बुरळ घातलेली दिसते. बुरं अहो ती तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण आहे. माझ्या काळजात कशी रुतून बसली या. तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार. तिचा नवरा इतका खुश होईल तिला सोडणारच नाही असा घट्ट पकडून ठेवी. तुला उशीर होते ना? इथे हा चबू काका बरं आहे कमळे इथे आहेस तवर रोजच भेटीन तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का? अच्छा तो हम चलते हैं टिंग 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 टिंग. अच्छा तो हम चलते हैं टिंग.